अहो ती लाडकी बहीण योजना काय बंद झाली काय हो? लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्ही काहीच अपडेट टाकत नाहीये. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचे पैसे कधी येणार? काही महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे देखील आले नाहीत, परंतु अपडेट देखील येत नाहीये. टीव्हीला बातम्या येणं बंद झालं. विरोधक बोलतायत लाडकी बहीण योजना बंद झाली, लाडकी बहीण योजना बंद झाली. नक्की काय आहे हो? तुम्ही एकदा सांगा बरं. आणि मी तेच सांगणार आहे आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण महत्वाचे विषय जे आहेत किंवा आता सध्या काय चालू आहे, नक्की लाडकी बहीण योजना बंद पडली का, किंवा लाडकी बहीण योजनेचे एप्रिल महिन्याचे पैसेचे काही अपडेट आहे का, ज्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत त्यांचं काय होणार, नवीन अर्ज भरता येणार का, अशा विविध विषयांवर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. त्यामुळेच ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी विराज, तुमचे स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची मागील काही दिवसांपासून कुठल्याही प्रकारची अपडेट नाहीये. म्हणजेच की मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे 2 महिन्यांचे मिळून 3,000 रुपये जमा झाले आणि त्यानंतर ना टीव्हीला कुठली अपडेट आहे, ना लाडकी बहीण योजनेबद्दल काय चाललंय, चौकशी चालू आहे का, कोणाला बाद केलं, अशी कुठलीच अपडेट नसल्यामुळे महिलांचं काही मत येत आहे की लाडकी बहीण योजना बंद झाली काय. मागील काही दिवसांपूर्वी म्हणजेच काही गुढीपाडव्या दिवशी मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी सांगितलं की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, म्हणजे लाडकी बहीण योजना जास्त दिवस टिकणार नाही. आणि त्यानंतर पुन्हा एकदा महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला की लाडकी बहीण योजना काय बंद झाली काय. लाडकी बहीण योजना कुठल्याही प्रकारे बंद झालेली नाहीये. लाडकी बहीण योजनेचे पैसे एप्रिल महिन्याचे देखील महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, एवढी मोठी गेम चेंजर योजना बंद करणं सरकारला लगेच तरी शक्य होत नाही. कारण लाडकी बहीण योजनेमुळे, लाडक्या बहिणींमुळे विधानसभा इलेक्शन मध्ये काय झालंय ते आपण सर्वांनी पाहिलं आहे. आणि आता देखील पुढे स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा इतरही महापालिका निवडणुका असल्याने लाडकी बहीण योजना बंद होत नाही. तुम्ही कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका. आता एप्रिलचे पैसे कधी येणार असा देखील अनेक महिलांचा प्रश्न आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे. तर लक्षात घ्या, एप्रिल महिन्याचा हप्ता हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. तोवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. लाडकी बहीण योजनेचे पैसे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. आता महिलांनो, या योजनेची चौकशी सुरू आहे का? तर चौकशी 100% सुरू आहे. विविध विभागावतीने, म्हणजेच की जिल्हा स्तर असेल, तालुका स्तर असेल किंवा ग्रामपंचायत स्तरावर देखील या योजनेअंतर्गत अपात्र ज्या महिला आहेत त्यांची चौकशी सुरू आहे. आणि हळूहळू या योजनेअंतर्गत अपात्र महिलांना दूर देखील किंवा बाद देखील करण्याचं काम सुरू आहे. आता यामध्ये जे निकष होते त्या निकषांची अंमलबजावणी ही कडक स्वरूपात केली जाणार आहे. म्हणजेच की एप्रिल महिन्यामध्ये देखील या योजनेमधून काही महिला बाद होतील, परंतु लक्षात घ्या, बाद ज्या होतील त्या या योजनेसाठी पहिल्यापासूनच पात्र नव्हत्या, परंतु त्यांच्याकडून वसुली केली जाणार नसल्याचे देखील यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच की याबद्दल बोलताना आपले अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी देखील स्पष्टपणे सांगितले की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र नाहीत त्यांना आम्ही अपात्र करू, परंतु त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची जबरदस्तीची वसुली करणार नाही. आता यामध्ये काय सुरू आहे, तर यामध्ये एक पोर्टल बनवायचं किंवा वेबसाईट सुरू करण्याचं काम सुरू आहे, जी की एक अधिकृत लाडकी बहीण योजनेची वेबसाईट असणार आहे, ज्यावर तुम्ही लॉग इन करून तुम्हाला या योजनेअंतर्गत किती पैसे मिळाले ते देखील पाहू शकणार आहात. त्यासोबतच कदाचित यामध्ये व्हॉलंटरी सरेंडरचा एक ऑप्शन उपलब्ध करून दिला जाईल, ज्यामध्ये ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे, ज्या सरकारी नोकरदार आहेत किंवा ज्यांचे पती सरकारी नोकरदार आहेत किंवा ज्या टॅक्स भरतात किंवा ज्यांचे पती टॅक्स भरतात किंवा त्यांच्याकडे एक थोडीशी त्यांचं उत्पन्न जास्त आहे, 10 लाख उत्पन्न आहे, 15 लाख उत्पन्न आहे, अशा महिलांना स्वतः इच्छा आहे की हे पैसे आता आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत समजा 10,000 रुपये घेतले किंवा 15,000 रुपये घेतले, हे पैसे आम्हाला परत करायचे आहेत, तर अशा महिलांसाठी देखील त्यावर एक व्हॉलंटरी सरेंडर नावाचा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येईल, ज्यावर जाऊन स्वतः महिला हे पैसे परत करू शकतात. परंतु सक्तीची कुठल्याही प्रकारची वसुली होणार नसल्याचे देखील यामध्ये अजितदादा पवार यांच्याकडून स्पष्ट केले आहे. त्याबरोबरच आपले महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदित्यताई तटकरे यांनी देखील सांगितले आहे आणि मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस यांनी देखील यामध्ये स्पष्ट सांगितले आहे कुठल्याही प्रकारची सक्तीची वसुली होणार नाही, परंतु ज्यांनी चुकीचा लाभ घेतलाय त्यांचा लाभ मात्र यापुढे बंद होणार आहे आणि त्या परत कधीच लाडकी बहीण योजनेसाठी त्यांचा अर्ज देखील करू शकणार नाहीत. आम्हाला पैसे का आले नाहीत, तर सध्या आपण याबद्दलची चौकशी कुठेच करू शकत नाही, कारण याबद्दल जोपर्यंत हे वेबसाईट किंवा पोर्टल डेव्हलप होत नाही तोपर्यंत आपल्याला याबद्दल माहिती घेता येणार नाही की तुमचे पैसे नक्की बंद केले आहेत का किंवा तुम्हाला पुढे लाभ मिळणार आहे का नाही. परंतु लक्षात घ्या, ज्यांना जानेवारी महिन्यापासून पैसे आले नाहीत त्यांना इथून पुढे पैसे येण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणामध्ये कमी आहे. आता कदाचित काय असेल की तुमच्या कुटुंबामध्ये दुसरी कोणी एखादी लाभार्थी व्यक्ती असेल किंवा तुम्ही एखाद्या अटी व निकषांमध्ये पात्र नसाल,